नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे जुलै 2025 पासून 58% दर आणि डीए वाढ कधी मिळणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2025 पासून 58% दर आणि महागाई भत्ता वाढ कधी मिळणार या संदर्भात राज्य कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत। केंद्र सरकारी कर्मचारीप्रमाणे राज्यातील सरकारी, निमसरकारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी यांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ, डीए वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे विलंब। सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यामध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका कार्यक्रम सुरू आहे। यामुळे राज्यात आचारसंहिताचे वातावरण कायम सुरू आहे। यामुळे राज्य सरकारला महागाई भत्ता वाढ संदर्भात अधिकृत निर्णय घेता येत नाही। जानेवारी महिन्याच्या अखेरीस डीए वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती, परंतु दिनांक 5 फेब्रुवारी रोजी राज्यामध्ये जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत। सदर निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर डीए वाढीचा अधिकृत निर्णय घेतला जाईल, म्हणजेच दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।